डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येऊ, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येऊ. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे अपशब्दांचे राजकारण. सध्या राजकीय टीकेची पातळी इतकी घसरलेली आहे की कोण किती अपशब्द वापरतो याचे कुणालाही भान राहिले नाही. त्यावरतीच भाष्य करणारी आजची वात्रटिका अपशब्दांचे राजकारण. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 10 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका अपशब्दांचे राजकारण. अपशब्द झाले टॉप शब्द, तेच आज उधळू लागले. अपशब्द झाले टॉप शब्द, तेच आज उधळू लागले आणि सरावलेल्या कानावरती अपशब्द आदळू लागले. सरावलेल्या कानांवरती अपशब्द आदळू लागले. अपशब्द झाले टॉप शब्द, तेच आज उधळू लागले. अपशब्द झाले टॉप शब्द, तेच आज उधळू लागले आणि सरावलेल्या कानांवरती अपशब्द आदळू लागले. सरावलेल्या कानांवरती अपशब्द आदळू लागले. कधी घाव वरवरचे, कधी घाव वरवरचे, कधी गाव गहिरे आहेत. कधी घाव वरवरचे, कधी घाव गहिरे आहेत. बोलणाऱ्यांना वाटत राहते, ऐकणारेही बहिरे आहेत. बोलणाऱ्यांना वाटत राहते, ऐकणारेही बहिरे आहेत. कधी घाव वरवरचे, कधी गाव गहिरे आहेत. कधी घाव वरवरचे, कधी गाव गहिरे आहेत. बोलणाऱ्यांनाही वाटत राहते, ऐकणारेच बहिरे आहेत. बोलणाऱ्यांनाही वाटत राहते, ऐकणारेच बहिरे आहेत. ऐकणारेच बहिरे आहेत. आजची वात्रटिका आहे अलिप्ततावाद. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 8 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. समाजामध्ये बदमाशांचं प्रमाण का वाढतं आहे यावरती भाष्य करणारी आणि त्याचाच शोध घेणारी आजची ही वात्रटिका अलिप्ततावाद. आपल्याला त्याचे काय करायचे, आपल्याला त्याचे काय करायचे, सगळे असाच विचार करत आहेत. आपल्याला त्याचे काय करायचे, सगळेच असा विचार करत आहेत. म्हणून तर कितीतरी बदमाश आज उजळ माथ्यानं फिरत आहेत. म्हणून तर कितीतरी बदमाश आज उजळ माथ्यानं फिरत आहेत. आपल्याला त्याचे काय करायचे, सगळेच असा विचार करत आहेत. आपल्याला त्याचे काय करायचे, सगळेच असा विचार करत आहेत. म्हणून तर कितीतरी बदमाश आज उजळ माथ्यानं फिरत आहेत. म्हणून तर कितीतरी बदमाश आज उजळ माथ्यानं फिरत आहेत. वात्रटिकेचं नाव अलिप्ततावाद, दुसरं कडवं. सगळ्या बदमाशांपेक्षाही लोकच खरी महाबदमाशी करतात. सगळ्या बदमाशांपेक्षाही लोकच खरी महाबदमाशी करतात आणि बदमाशांना पवित्र करण्यासाठी अलिप्ततावादीच काशी करतात. बदमाशांना पवित्र करण्यासाठीच, बदमाशांना पवित्र करण्यासाठीच अलिप्ततावादी काशी करतात. अलिप्ततावादी काशी करतात. सगळ्या बदमाशांपेक्षाही लोकच खरी महाबदमाशी करतात. सगळ्या बदमाशांपेक्षाही लोकच खरी महाबदमाशी करतात आणि बदमाशांना पवित्र करण्यासाठी अलिप्ततावादीच काशी करतात. अलिप्ततावादी काशी करतात. सगळ्या बदमाशांपेक्षाही लोकच खरी महाबदमाशी करतात. सगळ्या बदमाशांपेक्षाही लोकच खरी महाबदमाशी करतात आणि बदमाशांना पवित्र करण्यासाठी अलिप्ततावादीच काशी करतात. बदमाशांना पवित्र करण्यासाठीच अलिप्ततावादी काशी करतात. अलिप्ततावादी काशी करतात. पाकिस्तानचा
सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 18 जानेवारी 2001 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। तेव्हा आजची वात्रटिका आहे कंड पाकिस्तानचा। आयत्या शस्त्रसंधीचा ते मोका घेऊ लागले। आयत्या शस्त्रसंधीचा ते मोका घेऊ लागले। ज्यांच्यावर विश्वास ठेवावा तेच धोका देऊ लागले। ज्यांच्यावर विश्वास ठेवावा तेच धोका देऊ लागले। आयत्या शस्त्रसंधीचा ते मोका घेऊ लागले। आयत्या शस्त्रसंधीचा ते मोका घेऊ लागले। ज्यांच्यावर विश्वास ठेवावा तेच धोका देऊ लागले। ज्यांच्यावर विश्वास ठेवावा तेच धोका देऊ लागले। वात्रटिकेचं नाव कंड पाकिस्तानचा शेवटचं आणि महत्वाचं कडवं। 65, 71 आणि कारगिल सांगा कितीदा कंड जिरवायचा। 65, 71 आणि कारगिल सांगा कितीदा कंड जिरवायचा। का हिरोशिमा नागासाकीचा धडा पुन्हा एकदा गिरवायचा। का हिरोशिमा नागासाकीचा धडा पुन्हा एकदा गिरवायचा। 65, 71 आणि कारगिल सांगा कितीदा कंड जिरवायचा। 65, 71 आणि कारगिल सांगा कितीदा कंड जिरवायचा। का हिरोशिमा नागासाकीचा धडा पुन्हा एकदा गिरवायचा। का हिरोशिमा नागासाकीचा धडा पुन्हा एकदा गिरवायचा। का हिरोशिमा नागासाकीचा धडा पुन्हा एकदा गिरवायचा। आजच्या वात्रटिकेचं नाव आहे कालचक्र। सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 1 जानेवारी 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। तेव्हा आजची वात्रटिका आहे कालचक्र। तुम्हाला थांबायचे तर थांबा, काळ पुढे धावत असतो। तुम्हाला थांबायचे तर थांबा, काळ पुढे धावत असतो आणि बदल नाकारणाऱ्यांना काळ बदलायला लावत असतो। बदल नाकारणाऱ्यांना काळ बदलायला लावत असतो। काळाने खूप काही कडू गोड रिचवलेले असते। काळाने खूप काही कडू गोड रिचवलेले असते आणि काळाने भल्या भल्यांना अलगद पचवलेले असते। काळाने भल्या भल्यांना अलगद पचवलेले असते। काळाने खूप काही कडू गोड रिचवलेले असते आणि काळाने भल्या भल्यांना अलगद पचवलेले असते। काळाने भल्या भल्यांना अलगद पचवलेले असते। काळ जुने टाकून नवे स्वीकारत असतो। काळ जुने टाकून नवे स्वीकारत असतो आणि जे टिकत नाही त्याला काळ नाकारत असतो। जे टिकत नाही त्याला काळ नाकारत असतो। काळ जुने टाकून नवे स्वीकारत असतो। काळ जुने टाकून नवे स्वीकारत असतो आणि जे टिकत नाही त्याला काळ नाकारत असतो। जे टिकत नाही त्याला काळ नाकारत असतो। जे टिकत नाही ते कालबाह्य ठरत असते। जे टिकत नाही ते कालबाह्य ठरत असते आणि स्वतःच्या अधोगतीला ते सहाय्य ठरत असते। स्वतःच्या अधोगतीला ते सहाय्य ठरत असते। जे टिकत नाही ते कालबाह्य ठरत असते। जे टिकत नाही ते कालबाह्य ठरत असते आणि स्वतःच्या अधोगतीला ते सहाय्य ठरत असते। स्वतःच्या अधोगतीला ते सहाय्य ठरत असते। पुढचं कळतं। काळ म्हणजे विज्ञान, थांबला तो गंजून जातो। काळ म्हणजे विज्ञान, थांबला तो गंजून जातो। नव्या युगाचे नवे गाणे काळ कानी गुंजून जातो। नव्या युगाचे नवे गाणे काळ कानी गुंजून जातो। काळ म्हणजे विज्ञान, काळ म्हणजे विज्ञान, थांबला तो गंजून जातो। काळ म्हणजे विज्ञान, थांबला तो गंजून जातो आणि नव्या युगाचे नवे गाणे काळ कानी गुंजून जातो। नव्या युगाचे नवे गाणे काळ कानी गुंजून जातो। ज्याला काळाचे गाणे उमजते, ज्याला काळाचे गाणे उमजते त्याच्या आयुष्याला सूर येतो। ज्याला काळाचे गाणे उमजते त्याच्या आयुष्याला सूर येतो आणि आनंदाचे म्हणाल तर त्याला अक्षरशः पूर येतो। आनंदाचे म्हणाल तर त्याला अक्षरशः पूर येतो। पुन्हा एकदा, ज्याला काळाचे गाणे उमजते, ज्याला काळाचे गाणे उमजते त्याच्या आयुष्याला सूर येतो। ज्याला काळाचे गाणे उमजते त्याच्या आयुष्याला सूर येतो आणि आनंदाचे म्हणाल तर त्याला अक्षरशः पूर येतो। आनंदाचे म्हणाल तर त्याला अक्षरशः पूर येतो।
जुने ते सोने म्हणे थांबायचे तर खुशाल थांबा. जुने ते सोने म्हणे थांबायचे ते खुशाल थांबा. नशिबाच्या नावानं मारा खुशाल बोंबा. नशिबाच्या नावानं मारा खुशाल बोंबा. जुने ते सोने म्हणे थांबायचे तर खुशाल थांबा. जुने ते सोने म्हणे थांबायचे तर खुशाल थांबा. नशिबाच्या नावानं मारा खुशाल बोंबा. नशिबाच्या नावानं मारा खुशाल बोंबा. काळाचे नवे पाऊल ज्यांनी ओळखलेले असते. काळाचे नवे पाऊल ज्याने ओळखलेले असते. यशाचे नवे कॅलेंडर त्याच्याच मनात झळकलेले असते. यशाचे नवे कॅलेंडर त्याच्याच मनात झळकलेले असते. काळाचे नवे पाऊल ज्याने ओळखलेले असते. काळाचे नवे पाऊल ज्याने कोणी ओळखलेले असते. यशाचे नवे कॅलेंडर त्याच्याच मनात झळकलेले असते. यशाचे नवे कॅलेंडर त्याच्याच मनात झळकलेले असते. नवी आव्हाने पेलताना नवी आव्हाने पेलणाऱ्यांना कालचक्रही पेलता येते. नवी आव्हाने पेलणाऱ्यांना कालचक्रही पेलता येते. आणि नव्या नव्या फांद्यावरती फक्त त्यालाच झुलता येते. नव्या नव्या फांद्यांवरती फक्त त्यालाच झुलता येते. नवी आव्हाने पेलणाऱ्यांना कालचक्रही पेलता येते. नवी आव्हाने पेलणाऱ्यांना कालचक्रही पेलता येते. आणि नव्या नव्या फांद्यावरती फक्त त्यांनाच झुलता येते. नव्या नव्या फांद्यांवरती फक्त त्यांनाच झुलता येते. वात्रटिकेचं नाव कालचक्र. शेवटचं भूतकाळाच्या मजबूत पायावर आपण वर्तमान पिलूया. भूतकाळाच्या मजबूत पायावर आपण वर्तमान पिलूया. आणि आपल्या कवेमध्ये उज्ज्वल भविष्य झेलूया. आपल्या कवेमध्ये उज्ज्वल भविष्य झेलूया. भूतकाळाच्या मजबूत पायावर आपण वर्तमान पिलूया. भूतकाळाच्या मजबूत पायावर आपण वर्तमान पिलूया. आणि आपल्या कवेमध्ये उज्ज्वल भविष्य झेलूया. आपल्या कवेमध्ये उज्ज्वल भविष्य झेलूया. तुम्हाला थांबायचे तर खुशाल थांबा. तुम्हाला थांबायचे तर खुशाल थांबा. काळ पुढे धावत असतो. तुम्हाला थांबायचे तर खुशाल थांबा. काळ पुढे धावत असतो. आणि बदल नाकारणारा काळ बदलायला लावत असतो. बदल नाकारणाऱ्यांना काळ बदलायला लावत असतो. काळ बदलायला लावत असतो. आजची वात्रटिका आहे काळजी. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 19 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. राजकारणातील घराणेशाहीवरती एका वेगळ्या अंगानं भाष्य करणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका आहे घराणेशाही. नेत्यांना असते लेकरांची काळजी, आपण त्याला घराणेशाही म्हणतो. नेत्यांना असते लेकरांची काळजी, आपण त्याला घराणेशाही म्हणतो. नेते कितीही चांगले वागले तरी आपण त्याला काहीबाही म्हणतो. नेते कितीही चांगले वागले तरी आपण त्याला काहीबाही म्हणतो. नेत्यांना असते लेकरांची काळजी, आपण त्याला घराणेशाही म्हणतो. नेत्यांना असते लेकरांची काळजी, आपण त्याला घराणेशाही म्हणतो. नेते कितीही चांगले वागले तरी आपण त्याला काहीबाही म्हणतो. आपण त्याला काहीबाही म्हणतो. वात्रटिकेचं नाव काळजी दुसरं कडवं. घराणेशाहीच्याच मार्गाने लोकशाही जपली जाते. घराणेशाहीच्या मार्गानेच नेत्यांकडून लोकशाही जपली जाते. घराणेशाहीच्याच मार्गाने नेत्यांकडून लोकशाही जपली जाते. लोक आणि लोकशाहीची नाळ मोठ्या जाणीवपूर्वक कापली जाते. लोक आणि लोकशाहीची नाळ मोठ्या जाणीवपूर्वक कापली जाते. घराणेशाहीच्या मार्गानेच नेत्यांकडून लोकशाही जपली जाते. घराणेशाहीच्या मार्गानेच नेत्यांकडून लोकशाही जपली जाते. लोक आणि लोकशाहीची नाळ अगदी अलगदपूर्वक कापली जाते. लोक आणि लोकशाहीची नाळ मोठ्या काळजीपूर्वक कापली जाते. मोठ्या काळजीपूर्वक कापली जाते. आजची वात्रटिका आहे काव्यगत न्याय. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 21 डिसेंबर 2010 रोजी प्रसिद्ध झालेली आहे.
कोणत्याही साहित्य क्षेत्रामध्ये समीक्षक हा एक आगळा वेगळा प्राणी असतो. माणूस समीक्षक कसा होतो, का होतो, याची एका बाजूनं एका अंगानं विचार करणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे काव्यगत न्याय. एक होता समीक्षक कवींचे भुसकाट पाडित असे. एक होता समीक्षक तो कवींचे भुसकाट पाडित असे. कविता कोणत्याही असोत तो झोड झुडीत असे. कविता कोणत्याही असोत तो झोड झुडीत असे. एक होता समीक्षक तो कवींचे भुसकाट पाडित असे. एक होता समीक्षक तो कवींचे भुसकाट पाडित असे. कविता कोणत्याही असोत तो झोड झुडीत असे. कविता कोणत्याही असोत तो झोड झुडीत असे. वात्रटिकेचं नाव काव्यगत न्याय. शेवटचं आणि दुसरं कडू. आपल्यावरील अन्यायाचा त्याने पक्का डाव साधला होता. समीक्षक असं का करतो याचं हे मनोवैज्ञानिक विश्लेषण. आपल्यावरील अन्यायाचा त्याने नेमका डाव साधला होता. आपल्यावरील अन्यायाचा त्याने पक्का डाव साधला होता. त्याचे आई बाप कवी होते, त्याने त्याचा बदला घेतला होता. त्याचे आई बाप कवी होते, त्याचा त्याने बदला घेतला होता. आपल्यावरील अन्यायाचा त्याने नेमका डाव साधला होता. आपल्यावरील अन्यायाचा त्याने नेमका डाव साधला होता. त्याचे आई बाप कवी होते, त्याचाच त्याने बदला घेतला होता. त्याचे आई बाप कवी होते, त्याचाच त्यांनी बदला घेतला होता. पुन्हा एकदा रॅपिड फायर. काव्यगत न्याय. एक होता समीक्षक तो कवितांचे भुसकाट पाडित असे. एक होता समीक्षक तो कवींचे भुसकाट पाडित असे. कविता कोणत्याही असो तो झोड झुडीत असे. कविता कोणत्याही असोत तो झोड झुडीत असे. आपल्यावरील अन्यायाचा त्याने पक्का डाव साधला होता. आपल्यावरील अन्यायाचा त्याने पक्का डाव साधला होता. त्याचे आई बाप कवी होते, त्याचाच त्याने बदला घेतला होता. त्याचे आई बाप कवी होते, त्याचाच त्याने बदला घेतला होता. त्याचाच त्याने बदला घेतला होता. आजची वात्रटिका आहे गद्दार संभ्रम. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 19 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सध्या उठतं की सुटतं आणि कुणीही एकमेकांना गद्दार म्हणत आहे. राजकारणात गद्दारी हा काही शब्द नवा नाही, पण कुणी कुणाला गद्दार म्हणावं, कोण कुणाला गद्दार म्हणत आहे हा प्रश्न आपल्यासारख्याच्या समोर उभा राहतो. यावरच भाष्य करणारी आजची वात्रटिका गद्दार संभ्रम. गद्दारांच्या गद्दारावर आरोपाच्या तोफा आहेत. गद्दारांच्या गद्दारावर आरोपांच्या तोफा आहेत. गद्दार गद्दारांना म्हणू लागले, त्यांच्या तोंडच्या वाफा आहेत. गद्दार गद्दारांना म्हणू लागले, त्यांच्या तोंडच्या वाफा आहेत. गद्दारांच्या गद्दारावर आरोपांच्या तोफा आहेत. गद्दारांच्या गद्दारावर आरोपांच्या तोफा आहेत. गद्दार गद्दारांना म्हणू लागले, त्यांच्या तोंडच्या वाफा आहेत. गद्दार गद्दारांना म्हणू लागले, त्यांच्या तोंडच्या वाफा आहेत. वात्रटिकेचं नाव गद्दार संभ्रम. संभ्रम म्हणजे गोंधळ. जनतेचा जो गोंधळ होतो, गद्दार नेमकं कुणाला म्हणायचं त्यासाठी दुसरं कडवं. जेवढे करायचे तेवढे गद्दारांनो वाकयुद्ध करा. जेवढे करायचे तेवढे गद्दारांनो वाकयुद्ध करा. गद्दार कुणाला म्हणायचे हे तरी एकदा सिद्ध करा. गद्दार कुणाला म्हणायचे हे तरी एकदा सिद्ध करा. हे तरी एकदा सिद्ध करा. पुन्हा एकदा रॅपिड फायर. गद्दार संभ्रम. गद्दारांच्या गद्दारावर आरोपांच्या तोफा आहेत. गद्दारांच्या गद्दारावर आरोपांच्या तोफा आहेत. गद्दार गद्दारांना म्हणू लागले, त्यांच्या तोंडच्या वाफा आहेत. गद्दार गद्दारांना म्हणू लागले, त्यांच्या तोंडच्या वाफा आहेत. पुढचं कडवं. जेवढे करायचे तेवढे गद्दारांनो वाकयुद्ध करा. वाकयुद्ध म्हणजे बोलाचाली, एकामेकावर आरोप करणे. जेवढे करायचे तेवढे गद्दारांनो वाकयुद्ध करा. गद्दार कुणाला म्हणायचे, गद्दार कुणाला म्हणायचे हे तरी एकदा सिद्ध करा. गद्दार कुणाला म्हणायचे हे तरी एकदा सिद्ध करा. हे तरी एकदा सिद्ध करा. आजची वात्रटिका आहे गुलाब आणि गाल.
सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 20 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. पूर्वी कधीतरी बिहारमध्ये आपले रस्ते हिमामालिनीच्या गालासारखे गुळगुळीत करावेत किंवा असावेत अशा प्रकारचं विधान तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी केलं होतं. याचीच कॉपी त्याचाच प्रत्यय नुकताच एका मंत्र्याच्या वक्तव्यामध्ये आला आणि महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ वाजली. सदरील मंत्र्याला लगेच माफीनामाही द्यावा लागला. त्यावरचं हे भाष्य. तेव्हा आजची वात्रटिका आहे गुलाब आणि गाल. हे बिहार नाही महाराष्ट्र आहे. हे बिहार नाही महाराष्ट्र आहे. बोलताना पाटील विसरले गेले. हे बिहार नाही महाराष्ट्र आहे. बोलताना पाटील विसरले गेले आणि गुळगुळीत रस्त्यावरून गुलाब अलगद घसरले गेले. गुळगुळीत रस्त्यावरून गुलाब अलगद घसरले गेले. हे बिहार नाही हे महाराष्ट्र आहे. बोलताना पाटील विसरले गेले. हे बिहार नाही हे महाराष्ट्र आहे. बोलताना पाटील विसरले गेले आणि गुळगुळीत रस्त्यावरून गुलाब अलगद घसरले गेले. गुळगुळीत रस्त्यावरून गुलाब अलगद घसरले गेले. गुलाब अलगद घसरले गेले. वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडू. रूपानं दिखणी अंगानं चिकणी असं म्हणायची आता सोय नाही. पुन्हा एकदा शब्दावरती लक्ष द्या. रूपानं दिखणी अंगानं चिकणी बकरीलाही म्हणायची आता सोय नाही. रूपानं देखणी अंगानं चिकणी बकरीलाही म्हणायची आता सोय नाही. लालूचा प्रसाद असा वाटारतल तुमचाही बकरा होऊ शकतो. इथे कुणाचीही गय नाही. इथे कुणाचीही गय नाही. तुमचाही बकरा होऊ शकतो. इथे कुणाची गय नाही. पुन्हा एकदा रॅपिड फायर. गुलाब आणि गाल. हे बिहार नाही महाराष्ट्र आहे. पाटील बोलता बोलता विसरले गेले. हे बिहार नाही हे महाराष्ट्र आहे. पाटील बोलता बोलता विसरले गेले आणि गुळगुळीत रस्त्यावरून मग गुलाब अलगद घसरले गेले. गुळगुळीत रस्त्यावरून मग गुलाब अलगद घसरले गेले. रूपानं दिखणी अंगानं चिकणी बकरीलाही म्हणायची सोय नाही. रूपानं दिखणी अंगानं चिकणी बकरीलाही म्हणायची सोय नाही. लालूचा प्रसाद असा वाटाल तर तुमचाही बकरा होऊ शकतो. इथे कुणाचीही गय नाही. तुमचाही बकरा होऊ शकतो. इथे कुणाचीही गय नाही. इथे कुणाचीही गय नाही. आजची वात्रटिका आहे घोडे बाजार. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 15 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे घोडे बाजार. बाजार दिसला रे दिसला की. बाजार दिसला रे दिसला की घोडे उधळायला लागतात. बाजार दिसला रे दिसला की घोडे उधळायला लागतात. तोबऱ्यावर तोबरे भरून आनंदाने खिदळायला लागतात. तोबऱ्यावर तोबरे भरून आनंदाने खिदळायला लागतात. सध्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जो घोडे बाजार चालतो त्यावरचं हे भाष्य. बाजार दिसला रे दिसला की घोडे उधळायला लागतात. बाजार दिसला रे दिसला की घोडे उधळायला लागतात. तोबऱ्यावर तोबरे भरून आनंदाने खिदळायला लागतात. तोबऱ्यावर तोबरे भरून आनंदाने खिदळायला लागतात. वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडू. जसा असतो बाजार. जसा असतो बाजार तसा घोड्यांना भाव दिला जातो. जसा असतो बाजार तसा घोड्यांना भाव दिला जातो आणि वारे माप खोगीर भरती करून घोडे बाजाराला वाव दिला जातो. वारे माप खोगीर भरती करून घोडे बाजाराला वाव दिला जातो. घोडे बाजाराला वाव दिला जातो. पुन्हा एकदा दुसरं कडू. जसा असतो बाजार तसा घोड्यांना भाव दिला जातो. जसा असतो बाजार तसा घोड्यांना भाव दिला जातो आणि वारे माप खोगीर भरती करून घोडे बाजाराला वाव दिला जातो. वारे माप खोगीर भरती करून घोडे बाजाराला वाव दिला जातो. घोडे बाजाराला वाव दिला जातो. आजची वात्रटिका आहे छापील सत्य. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 3 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. संमेलनातील राजकीय हस्तक्षेपावरती
संमेलनातील राजकारणावरती आणि साहित्यिकातील राजकारणावरती भाष्य करणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे छापील सत्य. साहित्य संमेलनाला नेहमीच वादाची बाधा असते. साहित्य संमेलनाला नेहमीच वादाची बाधा असते आणि संमेलनावर राजकारण नेहमीच फिदा असते. संमेलनावर राजकारण नेहमीच फिदा असते. साहित्य संमेलनाला नेहमीच वादाची बाधा असते. साहित्य संमेलनाला नेहमीच वादाची बाधा असते आणि संमेलनावर राजकारण नेहमीच फिदा असते. संमेलन राजकारणावर नेहमीच फिदा असते आणि राजकारण संमेलनावर नेहमीच फिदा असते. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. साहित्य आणि राजकारण एकमेकांना पूरक आहे. साहित्य आणि राजकारण एकमेकांना पूरक आहे. याला गाळा त्याला टाळा याचे राजकारण कारक आहे. याचे राजकारण कारक आहे. साहित्य आणि राजकारण एकमेकांना पूरक आहे. याला गाळा त्याला टाळा याचे राजकारण कारक आहे. याचे राजकारण कारक आहे. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. साहित्यापेक्षा राजकारण हेच आमंत्रणाचे मोजमाप असते. साहित्यापेक्षा राजकारण हेच आमंत्रणाचे मोजमाप असते. कोणत्या ना कोणत्या पक्षाची साहित्य संमेलनावर नक्की छाप असते. कोणत्या ना कोणत्या पक्षाची साहित्य संमेलनावर नक्की छाप असते. पुन्हा एकदा शेवटचं तिसरं कडवं. साहित्यापेक्षा राजकारण हेच आमंत्रणाचे मोजमाप असते. साहित्यापेक्षा राजकारण हेच आमंत्रणाचे मोजमाप असते आणि कोणत्या ना कोणत्या पक्षाची साहित्य संमेलनावर छाप असते. कोणत्या ना कोणत्या पक्षाची साहित्य संमेलनावर छाप असते. साहित्य संमेलनावर छाप असते. आजची वात्रटिका आहे तिघाडीची आघाडी. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 13 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. महाविकास आघाडीचं सरकार ज्या पार्श्वभूमीवरती तयार झालं त्या पार्श्वभूमीवरती भाष्य करणारी आजची वात्रटिका तिघाडीची आघाडी. दोघांमध्ये तिसरा आला सांगा कोण कुणाचा लवर आहे. दोघांमध्ये तिसरा आला सांगा कोण कुणाचा लवर आहे. नेमकेपणाने बोलायचे तर प्रेम ग्रंथाला भगवे कव्हर आहे. प्रेम ग्रंथाला भगवे कव्हर आहे. नुकत्याच शरद पवारांच्या भाषणांचा जो संग्रह निघाला त्याचं कव्हर भगवा आहे. तो संदर्भ. दोघांमध्ये तिसरा आला सांगा कोण कुणाचा लवर आहे. दोघांमध्ये तिसरा आला सांगा कोण कुणाचा लवर आहे. आणि नेमकेपणाने सांगायचे तर प्रेम ग्रंथाला भगवे कव्हर आहे. प्रेम ग्रंथाला भगवे कव्हर आहे. दुसरा प्यारा. तिघाडी झाली आघाडी. तिघाडीची झाली आघाडी. 3 हाय कमांड आहेत. तिघाडीची झाली आघाडी. 3 हाय कमांड आहेत. देशी विदेशी झाले कालबाह्य. देशी विदेशी झाले कालबाह्य. बदलत्या काळाच्या बदलत्या डिमांड आहेत. बदलत्या काळाच्या बदलत्या डिमांड आहेत. तिघाडीची झाली आघाडी. तिघाडीची झाली आघाडी. 3 हाय कमांड आहेत. तिघाडीची झाली आघाडी. 3 हाय कमांड आहेत. देशी विदेशी झाले कालबाह्य. बदलत्या काळाच्या बदलत्या डिमांड आहेत. बदलत्या काळाच्या बदलत्या डिमांड आहेत. दोघांमध्ये तिसरा आला सांगा कोण कुणाचा लव्हर आहे. दोघांमध्ये तिसरा आला सांगा कोण कुणाचा लव्हर आहे. नेमकेपणाने सांगायचे तर प्रेम ग्रंथाला भगवे कव्हर आहे. नेमकेपणाने सांगायचे तर प्रेम ग्रंथाला भगवे कव्हर आहे. तिघाडीची झाली आघाडी. 3 हाय कमांड आहेत. तिघाडीची झाली आघाडी. 3 हाय कमांड आहेत. देशी विदेशी कालबाह्य झाले. बदलत्या काळाच्या बदलत्या डिमांड आहेत. बदलत्या काळाच्या बदलत्या डिमांड आहेत. बदलत्या डिमांड आहेत. आजची वात्रटिका आहे दगडधोंडे पुराण. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 16 डिसेंबर 2014 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे दगडधोंडे पुराण.
शब्दावरती लक्ष द्या, ही नम्र विनंती. आयता शेंदूर लागला की दगड धोंड्यालाही भाव येतो. आयता शेंदूर लागला की दगड धोंड्यालाही भाव येतो आणि आपण जागृत असल्याचा दगड धोंड्यालाही आव येतो. आपण जागृत असल्याचा दगड धोंड्यालाही आव येतो. आयता शेंदूर लागला की दगड धोंड्यालाही भाव येतो आणि आपण जागृत असल्याचा दगड धोंड्यालाही आव येतो. आपण जागृत असल्याचा दगड धोंड्यालाही आव येतो. दगड धोंड्यालाही आव येतो. वात्रटिकेचं दुसरं कडू. आयता शेंदूर नसता तर. आयता शेंदूर नसता तर हे कुणालाही दिसले नसते. आयता शेंदूर नसता तर हे कुणालाही दिसले नसते. विचारायचे तर सोडूनच द्या, पण त्यांना कुणी सुद्धा पुसले नसते. पण त्यांना कुणी सुद्धा पुसले नसते. पुन्हा एकदा शेवटचं कडू. आयता शेंदूर नसता तर, आयता शेंदूर नसता तर हे कुणालाही दिसले नसते. आयता शेंदूर नसता तर हे कुणालाही दिसले नसते आणि विचारायचे तर सोडूनच द्या, कुणी सुद्धा पुसले नसते. विचारायचे तर सोडूनच द्या, कुणी सुद्धा पुसले नसते. दगड आणि धोंडे. आजची वात्रटिका आहे दगडापेक्षा वीट मऊ. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 21 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आजची वात्रटिका आहे दगडापेक्षा वीट मऊ. गल्लीच्या निवडणुकीत दिल्लीचे मुद्दे गाजवतात. गल्लीच्या निवडणुकीत दिल्लीचे मुद्दे गाजवतात आणि गावोगावच्या पारावर एकमेकांना लाजवतात. गावोगावच्या पारावर एकमेकांना लाजवतात. गल्लीच्या निवडणुकीत दिल्लीचे मुद्दे गाजवतात. गल्लीच्या निवडणुकीत दिल्लीचे मुद्दे गाजवतात आणि गावोगावच्या पारावर एकमेकांना लाजवतात. गावोगावच्या पारावर एकमेकांना लाजवतात. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. गल्लीचा गोंधळ दिल्लीत साजरा होतो. गल्लीचा गोंधळ दिल्लीत साजरा होतो. ऐकणारा आणि बघणारा लाजरा बुजरा होतो. ऐकणारा आणि बघणारा लाजरा बुजरा होतो. बोलणाऱ्यांना काही वाटत नाही. त्यावरचे भाष्य. गल्लीचा गोंधळ दिल्लीत साजरा होतो. गल्लीचा गोंधळ दिल्लीत साजरा होतो. ऐकणारा आणि बघणारच लाजरा बुजरा होतो. ऐकणारा आणि बघणाराच लाजरा बुजरा होतो. ऐकणारा आणि बघणाराच लाजरा बुजरा होतो. वात्रटिकेचं नाव दगडापेक्षा वीट मऊ. शेवटचं आणि तिसरं कडू. कुठलाही मुद्दा असा कुठेही चिवडून होतो. प्रचारामध्ये जी भाषणं असतात आणि भाषणांचे जे मुद्दे असतात हे ऐकून ऐकणाराला कीव येते, मतदारालाच कीव येते. त्यावरचे भाष्य. कुठलाही मुद्दा असा कुठेही चिवडून होतो. कुठलाही मुद्दा असा कुठेही चिवडून होतो. तरी सुद्धा कुणीतरी पडून कुणीतरी निवडून येतो. तरी सुद्धा कुणीतरी पडून कुणीतरी निवडून येतो. कुठलाही मुद्दा असा कुठेतरी चिवडून होतो. नोटा आला असला तरी त्याने फारसा फरक पडलेला नाही. मला मतदान करायचं नाही अशी संधी आपल्याला निवडणूक आयोगानं बटनाच्या रूपानं दिली तरी त्याचा फारसा फरक मला पडतो असं मला वाटत नाही. त्यावरचे भाष्य. कुठलाही मुद्दा असा कुठेही चिवडून होतो. कुठलाही मुद्दा असा कुठेही चिवडून होतो. तरीही कुणीतरी पडून कुणीतरी निवडून येतो. तरीही कुणीतरी पडून कुणीतरी निवडून येतो. कुणीतरी पडून कुणीतरी निवडून येतो. आजची वात्रटिका आहे दळभद्री. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे दळभद्री. दळ या शब्दाचा अर्थ इथे पक्ष किंवा राजकीय पक्ष असा घेण्यात यावा. तेव्हा दळभद्री. जसे राजकारण भद्र असते तसे राजकारण अभद्र असते. भद्र म्हणजे चांगले, अभद्र म्हणजे वाईट. जसे राजकारण भद्र असते तसे राजकारण अभद्र असते. पुढे जाऊन सांगायचे तर राजकारण दळभद्र असते. पुढे जाऊन सांगायचे तर राजकारण दळभद्र असते. जसे राजकारण भद्र असते तसे राजकारण अभद्र असते. आणि पुढे जाऊन सांगायचे तर राजकारण दळभद्र असते. राजकारण दळभद्र असते. दुसरा प्यार. दळभद्री लोकांकडूनच मग
दळभद्री लोकांकडूनच मग नैतिकता पायदळी तुडवली जाते. दळभद्री लोकांकडूनच मग नैतिकता पायदळी तुडवली जाते आणि आपल्या बरोबर लोकशाहीची खिल्लीवर खिल्ली उडवली जाते. आपल्या बरोबर लोकशाहीचीही खिल्लीवर खिल्ली उडवली जाते. दळभद्री लोकांकडूनच नैतिकता पायदळी तुडवली जाते. दळभद्री लोकांकडूनच नैतिकता पायदळी तुडवली जाते आणि आपल्या बरोबर लोकशाहीचीही खिल्लीवर खिल्ली उडवली जाते. आपल्या बरोबर लोकशाहीचीही खिल्लीवर खिल्ली उडवली जाते. खिल्लीवर खिल्ली उडवली जाते. आजची वात्रटिका आहे नटीच्या लग्नाला. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 10 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे नटीच्या लग्नाला. नटीच्या लग्नाला 1700 कॅमेरे. नटीच्या लग्नाला 1700 कॅमेरे अशीच आजकालची तरा आहे. नटीच्या लग्नाला 1700 कॅमेरे अशीच आजकालची तरा आहे आणि चॅनलच्या जागरण गोंधळ आपण न पाहिलेलाच बरा आहे. चॅनलचा जागरण गोंधळ आपण न पाहिलेलाच बरा आहे. नटीच्या लग्नाला 1700 कॅमेरे. नटीच्या लग्नाला 1700 कॅमेरे अशी आजकालची तरा आहे. नटीच्या लग्नाला 1700 कॅमेरे अशी आजकालची तरा आहे. चॅनलचा जागरण गोंधळ आपण न पाहिलेलाच बरा आहे. चॅनलचा जागरण गोंधळ आपण न पाहिलेलाच बरा आहे. वात्रटिकेचं नाव नटीच्या लग्नाला दुसरं आणि शेवटचं कडू. नट्यांच्या लग्नांमध्ये चॅनलवाले दिवाने होत आहेत. नट्यांच्या लग्नामध्ये चॅनलवाले दिवाने होत आहेत. हळदीपासून हनीमूनचा आढावा अगदी पोरकटपणाने घेत आहेत. हळदीपासून हनीमूनचा आढावा अगदी पोरकटपणाने घेत आहेत. नट्यांच्या लग्नामध्ये चॅनलवाले दिवाने होत आहेत. नट्यांच्या लग्नामध्ये चॅनलवाले अगदी दिवाने होत आहेत आणि हळदीपासून हनीमूनचा आढावा अगदी पोरकटपणाने घेत आहेत. अगदी पोरकटपणाने घेत आहेत. पुन्हा एकदा रॅपिड फायर नटीच्या लग्नाला. नटीच्या लग्नाला 1700 कॅमेरे अशीच आजची तरा आहे. नटीच्या लग्नाला 1700 कॅमेरे अशीच आजची तरा आहे आणि चॅनलचा जागरण गोंधळ आपण न पाहिलेलाच बरा आहे. चॅनलचा जागरण गोंधळ आपण न पाहिलेलाच बरा आहे. नट्यांच्या लग्नामध्ये चॅनलवाले दिवाने होत आहेत. नट्यांच्या लग्नांमध्ये चॅनलवाले दिवाने होत आहेत. हळदीपासून हनीमून पर्यंतचा आढावा अगदी पोरकटपणाने घेत आहेत. हळदीपासून हनीमूनचा आढावा अगदी पोरकटपणाने घेत आहेत. अगदी पोरकटपणाने घेत आहेत. आजची मालिका वात्रटिका आहे नववर्षाचा संदेश. सदरील मालिका वात्रटिका दैनिक पुण्यनगरीमध्ये 1 जानेवारी 2011 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची मालिका वात्रटिका आहे नववर्षाचा संदेश. काळाची खिळी जेव्हा अनंतात रंगत असते. काळाची खिळी तेव्हा अनंतात रंगत असते. नवीन वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. काय सांगत असते? नवीन वर्षाचा संदेश पुढे. आशेला लागूनच निराशा येत असते. आशेला लागूनच निराशा येत असते. आपल्या स्वैर स्वप्नांनाही अचूक दिशा देत असते. आशेला लागूनच निराशाही येत असते. आपल्या स्वैर स्वप्नांना अचूक दिशा देत असते. एकाचे स्वप्न पूर्ण होईल तेव्हा दुसऱ्याचे भंगत असते. एकाचे स्वप्न पूर्ण होते तेव्हा दुसऱ्याचे भंगत असते. नवीन वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. काळाची खिळी जेव्हा अनंतात रंगत असते. काळाची खिळी जेव्हा अनंतात रंगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. पुढचं करू. नवा नसतो सूर्य प्रकाशही नवा नसतो. नवा नसतो सूर्य प्रकाशही नवा नसतो. कॅलेंडरच्या फडफडाटाने आपल्याला तो नवा भासतो. कॅलेंडरच्या फडफडाटाने आपल्याला तो नवा भासतो.
नवा नसतो सूर्य, प्रकाशही नवा नसतो. नवा नसतो सूर्य, प्रकाशही नवा नसतो. कॅलेंडरच्या फडफडाटाने आपल्याला तो नवा भासतो. कॅलेंडरच्या फडफडाटाने आपल्याला तो नवा भासतो. कुणी करतो संकल्प, कुणी नशेत झिंगत असते. कुणी करतो संकल्प, कुणी नशेत झिंगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. काळाची खिळी जेव्हा अनंतात रंगत असते. काळाची खिळी जेव्हा अनंतात रंगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. पुढचं गेलेली संधीही पुन्हा परत आणता येते. गेलेली संधीही पुन्हा परत आणता येते. आत्मविश्वासाच्या बळावर भविष्यही जाणता येते. गेलेली संधी ही पुन्हा परत आणता येते. आत्मविश्वासाच्या बळावर भविष्यही जाणता येते. आत्मविश्वासाच्या बळावर भविष्यही जाणता येते. उगीच वर्तमान विसरून कुणी भूतकाळात रंगत असते. उगीच वर्तमान विसरून कुणी भूतकाळात रंगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. काळाची खिळी तेव्हा अनंतात रंगत असते. काळाची खिळी जेव्हा अनंतात रंगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. पुढचं कडवं. त्रुटी कमी करून चुका मात्र टाळल्या पाहिजेत. त्रुटी दूर करून चुका मात्र टाळल्या पाहिजेत. आणि तुमचा जयघोष ऐकून लोकांना दिशा कळल्या पाहिजेत. तुमचा जयघोष ऐकून लोकांना दिशा कळल्या पाहिजेत. पुन्हा एकदा. त्रुटी कमी करून चुका मात्र टाळल्या पाहिजेत. त्रुटी कमी करून चुका मात्र टाळल्या पाहिजेत. आणि तुमचा जयघोष ऐकून लोकांना दिशा कळल्या पाहिजेत. तुमचा जयघोष ऐकून लोकांना दिशा कळल्या पाहिजे. कस्तुरी किती आणि कशी बघा नकळत पांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. कस्तुरी किती आणि कशी बघा नकळत पांगत असते. आणि नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. काळाची खिळी तेव्हा अनंतात रंगत असते. काळाची खिळी जेव्हा अनंतात रंगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. या पुढचं कडवं. नव्याला सामोरे जाताना जुन्याला थारा नको. नव्याला सामोरे जाताना जुन्याला थारा नको. पूर्वेच्या स्वागताला पश्चिमेचा वारा नको. पूर्वेच्या स्वागताला पश्चिमेचा वारा नको. पूर्वेचं स्वागत उगवत्या सूर्याचं प्रतीक आणि पश्चिम आणि पूर्व ह्या भौगोलिक दिशा या संदर्भानं पुन्हा एकदा. नव्याला सामोरं जाताना जुन्याला थारा नको. नव्याला सामोरे जाताना जुन्याला थारा नको. पूर्वेच्या स्वागताला पश्चिमेचा वारा नको. पूर्वेच्या स्वागताला पश्चिमेचा वारा नको. आपला गंध आपल्यालाच कळावा. आपला गंध आपल्यालाच कळावा. जशी गाय वासराला हुंगत असते. आपला गंध आपल्यालाच कळावा. जशी गाय वासराला हुंगत असते. आणि नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. आपला गंध कळा. आपला गंध आपल्यालाच कळावा. आपला गंध आपल्यालाच कळावा. जशी गाय वासराला हुंगत असते. आणि नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. काळाची खिळी तेव्हा अनंतात रंगत असते. काळाची खिळी जेव्हा अनंतात रंगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. पुढचं कडवं. कोणताही माणूस कधी आनंदासाठी भांडत नाही. कोणताही माणूस कधी आनंदासाठी भांडत नाही. आणि त्याच्याशिवाय मनातला कचरा बाहेर कधीच सांडत नाही. त्याच्याशिवाय मनातला कचरा बाहेर कधीच सांडत नाही. कोणताही माणूस कधी आनंदासाठी भांडत नाही. कोणताही माणूस कधी आनंदासाठी भांडत नाही. आणि त्याच्याशिवाय मनातला कचरा बाहेर कधीच सांडत नाही.
त्याच्याशिवाय मनातला कचरा बाहेर कधीच सांडत नाही. मोकळेपणाने भांडले की शत्रुत्वही भंगत असते. मोकळेपणाने भांडले की शत्रुत्वही भंगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. काळाची खिळी जेव्हा अनंतात रंगत असते. काळाची खिळी तेव्हा अनंतात रंगत असते आणि नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. आणि शेवटचं आणि महत्वाचं कडू, धावपळ पाठीशी असली तरी आनंदाचे गाणे गायले पाहिजे. धावपळ पाठीशी असली तरी आनंदाचे गाणे गायले पाहिजे. डोळेही तेच बघतात ज्यांना जशी संगत असते. डोळेही तेच बघतात ज्यांना जशी संगत असते. आणि नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. काळाची खिळी तेव्हा अनंतात रंगत असते. काळाची खिळी तेव्हा अनंतात रंगत असते आणि नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. वर्षामागून वर्ष अशीच तर सरून जातात. वर्षामागून वर्ष अशीच तर सरून जातात. एका वर्षानं माणसं, वर्षामाग वर्ष अशीच तर सरून जातात. एका वर्षानं माणसं पुन्हा नव्यानं तरुण होतात. एका वर्षानं माणसं पुन्हा नव्यानं तरुण होतात. पुन्हा एकदा, वर्षामाग वर्ष अशीच तर सरून जातात. वर्षामाग वर्ष अशीच तर सरून जातात. एका वर्षानं माणसं पुन्हा नव्यानं तरुण होतात. एका वर्षानं माणसं पुन्हा नव्यानं तरुण होतात. ते कसले तरुण ज्यांच्यामध्ये म्हातारपण रांगत असते. ते कसले तरुण ज्यांच्यामध्ये म्हातारपण रांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. काळाची खिळी जेव्हा अनंतात रंगत असते. काळाची खिळी जेव्हा अनंतात रंगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. नवे वर्ष आपल्याला हेच तर सांगत असते. आपल्याला हेच तर सांगत असते. आजची वात्रटिका आहे निवडणूक पूर्वतयारी. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 15 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. निवडणुकीचं बिगुल वाजलं. निवडणूक जाहीर झाली की जी काही पूर्वतयारी होती त्या पूर्वस्थितीचं वर्णन करणारी, त्या पूर्वतयारीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे निवडणूक पूर्वतयारी. आयाबाया सजल्या म्हातारे कोतारेही सजले. आयाबाया सजल्या म्हातारे कोतारेही सजले. जेव्हा एकदाचे निवडणुकांचे बिगुल वाजले. जेव्हा एकदाचे निवडणुकांचे बिगुल वाजले. आयाबाया सजल्या म्हातारे कोतारेही सजले. आयाबाया सजल्या म्हातारे कोतारेही सजले. जेव्हा एकदाचे निवडणुकांचे बिगुल वाजले. जेव्हा एकदाचे निवडणुकांचे बिगुल वाजले. वात्रटिकेचं दुसरं कडू. कुणी करतोय भांगडा कुणाचा डिस्को दांडिया आहे. कुणी करतोय भांगडा कुणाचा डिस्को दांडिया आहे. आणि बाशिंग बांधून बसलेला आपला यंग इंडिया आहे. बाशिंग बांधून बसलेला आपला यंग इंडिया आहे. सगळे भावी तरुण नेते. पुन्हा एकदा, कुणी करतोय भांगडा कुणाचा डिस्को दांडिया आहे. कुणी करतोय भांगडा कुणाचा डिस्को दांडिया आहे. आणि बाशिंग बांधून बसलेला आपला यंग इंडिया आहे. बाशिंग बांधून बसलेला आपला यंग इंडिया आहे. वात्रटिकेचं नाव निवडणूक पूर्वतयारी. शेवटचं आणि तिसरं कडू. निवडणुकीत वापरायच्या युक्त्या सुद्धा नामी आहेत. निवडणुकीत वापरायच्या युक्त्या सुद्धा नामी आहेत. आरक्षणाच्या रक्षणासाठी बाया बापड्या डमी आहेत. आरक्षणाच्या रक्षणासाठी बाया बापड्या डमी आहेत. पुन्हा एकदा शेवटचं कडवं. निवडणुकीत वापरायच्या युक्त्या सुद्धा नामी आहेत. निवडणुकीत वापरायच्या युक्त्या सुद्धा नामी आहेत. आणि आरक्षणाच्या रक्षणासाठी बाया बापड्या डमी आहेत. आरक्षणाच्या रक्षणासाठी बाया बापड्या डमी आहेत. बाया बापड्या डमी आहेत. आजची वात्रटिका आहे पक्षीय साहित्य संमेलन. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये
5 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे पक्षीय साहित्य संमेलन. संमेलनात राजकारणाने नसता कळस गाठू नये. संमेलनाने राजकारणात नसता कळस गाठू नये आणि कुणी पक्षीय साहित्य संमेलन भरवले तर उद्या त्याचे नवल वाटू नये. कुणी पक्षीय साहित्य संमेलन भरवले तर उद्या त्याचे नवल वाटू नये. उद्या त्याचे नवल वाटू नये. संमेलनात राजकारणाने नसता कळस गाठू नये. संमेलनाने राजकारणात नसता कळस गाठू नये आणि उद्या कुणी पक्षीय साहित्य संमेलन भरवले तर त्याचे नवल वाटू नये. त्याचे नवल वाटू नये. वात्रटिकेचं नाव पक्षीय साहित्य संमेलन, शेवटचं आणि दुसरं कडवं. आजचा छुपा कार्यक्रम उद्या उघडपणे होऊ शकतो. आजचा छुपा कार्यक्रम उद्या उघडपणे होऊ शकतो आणि संमेलनाचा हा नवा प्रवाह नवे राजकीय वळण देऊ शकतो. संमेलनाचा हा नवा प्रवाह नवे राजकीय वळण देऊ शकतो. आजचा छुपा कार्यक्रम उद्या उघडपणे होऊ शकतो. आजचा छुपा कार्यक्रम उद्या उघडपणे होऊ शकतो आणि संमेलनाचा हा नवा प्रवाह नवे राजकीय वळण देऊ शकतो. संमेलनाचा हा पक्षीय प्रवाह नवे राजकीय वळण देऊ शकतो. नवे राजकीय वळण देऊ शकतो. आजची वात्रटिका आहे पेपर. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 18 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. वात्रटिकेच्या शीर्षकाबाबत खुलासा. ज्याच्यामध्ये प्रश्न असतात तिला प्रश्नपत्रिका म्हणतात आणि जी पैसे पे केल्यावर मिळते तिला पेपर म्हणतात किंवा त्याला पेपर म्हणतात. तेव्हा आजची वात्रटिका पेपर. याच्या त्याच्या माथ्यावरती पेपर फोडीचे खापर आहे. याच्या त्याच्या माथ्यावरती पेपर फोडीचे खापर आहे. आता प्रश्नपत्रिका म्हणजे खरोखर पेपर आहे. आता प्रश्नपत्रिका म्हणजे खरोखर पेपर आहे. याच्या त्याच्या माथ्यावर फोडाफोडीचे खापर आहे. याच्या त्याच्या माथ्यावर फोडाफोडीचे खापर आहे. आजच्या प्रश्नपत्रिका म्हणजे खरोखरच पेपर आहे. आजच्या प्रश्नपत्रिका म्हणजे खरोखरच पेपर आहे. दुसरं कडवं. जशी स्पर्धा तशी रेटारिटी याचा कुणाला खेद वाटला नाही. जशी स्पर्धा तशी रेटारिटी याचा कुणाला खेद वाटला नाही. तुम्ही म्हणाल रेटारिटीचा खेद काय वाटायचा आहे? रेटारिटीचा अर्थ या ठिकाणी रेट म्हणजे प्रश्नपत्रिकेचा भाव. तेव्हा जशी स्पर्धा तशी रेटारिटी याचा कुणालाच खेद वाटला नाही. जशी स्पर्धा तशी रेटारिटी याचा कुणालाच खेद वाटला नाही. याचा शोध घेणे सोपे जाईल. याचा शोध घेणे सोपे जाईल. कोणता पेपर फुटला नाही. याचा शोध घेणे सोपे जाईल. कोणता पेपर फुटला नाही. कारण अनेक प्रश्नपत्रिका फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यासाठी हे कडवं. जशी स्पर्धा तशी रेटारिटी. जशी स्पर्धा तशी रेटारिटी याचा कुणालाच खेद वाटला नाही. जशी स्पर्धा तशी रेटारिटी याचा कुणालाच खेद वाटला नाही. याचा शोध घेणे सोपे जाईल. अजून कोणता पेपर फुटला नाही. याचा शोध घेणे सोपे जाईल. अजून कोणता पेपर फुटला नाही. अजून कोणता पेपर फुटला नाही. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पेपर फुटी. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 11 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका पेपर फुटी. ढग फुटी आणि पेपर फुटी आता नित्याची झाली आहे. ढग फुटी आणि पेपर फुटी आता नित्याची झाली आहे. असत्याची चंगळ होऊन गोची सत्याची झाली आहे. असत्याची चंगळ होऊन गोची सत्याची झाली आहे. गोची सत्याची झाली आहे. पेपर फुटी आणि ढगफुटी आता नित्याचीच झाली आहे. पेपर फुटी आणि ढगफुटी आता नित्याचीच झाली आहे. असत्याची चंगळ होऊन गोची सत्याची झाली आहे. असत्याची चंगळ होऊन गोची सत्याची झाली आहे. गोची सत्याची झाली आहे. दुसरं कडवं. सत्य होते सबशेल फेल. सत्य होते सबशेल फेल. असत्याला क्रेडिट द्यावे लागते. सत्य होते सबशेल फेल.
असत्याला क्रेडिट द्यावे लागते आणि पेपर फुटी होण्यासाठी कुंपणानेच शेत खावे लागते. पेपर फुटी होण्यासाठी कुंपणानेच शेत खावे लागते. कुंपणानेच शेत खावे लागते. पुन्हा एकदा दुसरं कडवं. सत्य होते सबशेल फेल. सत्य होते सबशेल फेल. असत्याला क्रेडिट द्यावे लागते. सत्य होते सबशेल फेल. असत्याला क्रेडिट द्यावे लागते आणि पेपर फुटी होण्यासाठी कुंपणानेच शेत खावे लागते. पेपर फुटी होण्यासाठी कुंपणानेच शेत खावे लागते. कुंपणानेच शेत खावे लागते. आजची वात्रटिका आहे प्रचारनामा. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. निवडणुकांच्या प्रचाराच्या पद्धतीवरती भाष्य करणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका आहे प्रचारनामा. निवडणुकांचा प्रचार म्हणजे उखाळ्या पाखाळ्या झाल्या. निवडणुकांचा प्रचार म्हणजे उखाळ्या पाखाळ्या झाल्या आणि प्रचाराचा झाला अपप्रचार. त्याच्या चक्क हशा आणि टाळ्या झाल्या. त्याच्या चक्क हशा आणि टाळ्या झाल्या. निवडणुकांचा प्रचार म्हणजे उखाळ्या पाखाळ्या झाल्या. निवडणुकांचा प्रचार म्हणजे उखाळ्या पाखाळ्या झाल्या. प्रचाराचा झाला अपप्रचार. त्याच्या चक्क हशा आणि टाळ्या झाल्या. त्याच्या चक्क हशा आणि टाळ्या झाल्या. वात्रटिकेचं दुसरं कडवं. कुणाचे प्रचार पोरकट वाटतात, कुणाचे प्रचार तरकट वाटतात. काहीही बोललं. कुणाचे प्रचार पोरकट वाटतात, कुणाचे प्रचार तरकट वाटतात. सांगायलाही वाईट वाटते. कुणी कुणी तर मरकट वाटतात. सांगायलाही वाईट वाटते. कुणी कुणी तर मरकट वाटतात. मरकट म्हणजे माकड. तेव्हा पुन्हा एकदा. कुणाचे प्रचार तर पोरकट वाटतात, कुणाचे प्रचार तर पोरकट वाटतात. कुणाचे प्रचार तर तरकट वाटतात. कुणाचे प्रचार तर पोरकट वाटतात, कुणाचे प्रचार तर तरकट वाटतात. सांगायलाही वाईट वाटते. कुणी कुणी तर मरकट वाटतात. सांगायलाही वाईट वाटते. कुणी कुणी तर मरकट वाटतात. कुणी कुणी तर मरकट वाटतात. पत्रिकेचं नाव प्रचारनामा. शेवटचं आणि तिसरं करू. नको ते दळण दळून नको त्याचे कांडण असते. नको ते दळण दळून नको त्याचे कांडण असते. निवडणुकांचा प्रचार म्हणजे नळावरचे भांडण असते. निवडणुकांचा प्रचार म्हणजे नळावरचे भांडण असते. नळावरचे भांडण असते. पुन्हा एकदा शेवटचं कडू. नको ते दळण दळून नको ते कांडण असते. नको ते दळण दळून नको ते कांडण असते. निवडणुकांचा प्रचार म्हणजे नळावरचे भांडण असते. निवडणुकांचा प्रचार म्हणजे नळावरचे भांडण असते. नळावरचे भांडण असते. आजची वात्रटिका आहे फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचे मनोगत. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 13 एप्रिल 2002 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तो काळ ई युगाचा काळ नव्हता. त्या काळात व्हॉट्सअपवरती वगैरे वगैरे पेपर फुटत नव्हते. पेपर फुटले तर सरळ झेरॉक्स सेंटर मध्ये फुटायचे. यावरच भाष्य करणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका आहे फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचे मनोगत. एक प्रश्नपत्रिका परीक्षा अगोदरच फुटली. एक प्रश्नपत्रिका परीक्षा अगोदरच फुटली. झेरॉक्स सेंटर मध्ये मला राजरोज भेटली. एक प्रश्नपत्रिका परीक्षा अगोदरच फुटली. एक प्रश्नपत्रिका परीक्षा अगोदरच फुटली. झेरॉक्स सेंटर मध्ये मला राजरोज भेटली. मी तिला म्हणालो, बाई हे चांगले काम नाही. एक प्रश्नपत्रिका फुटली. झेरॉक्स सेंटर मध्ये मला राजरोज भेटली. मी तिला म्हणालो, बाई हे चांगले काम नाही. त्यावर ती उत्तरली. मी तिला म्हणालो, बाई हे चांगले काम नाही. त्यावर ती उत्तरली, सामूहिक बलात्कार झाल्यावर आबरू राखण्यात राम नाही. सामूहिक बलात्कार झाल्यावर आबरू राखण्यात राम नाही. पुन्हा एकदा. फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचं मनोगत. एक प्रश्नपत्रिका परीक्षा अगोदरच फुटली. एक प्रश्नपत्रिका परीक्षा अगोदरच फुटली. झेरॉक्स सेंटर मध्ये मला राजरोज भेटली. झेरॉक्स सेंटर मध्ये मला राजरोज भेटली. मी तिला म्हणालो, बाई हे चांगले काम नाही. मी तिला म्हणालो, बाई हे चांगले काम नाही. त्यावर ती उद्गारली,
सामूहिक बलात्कार झाल्यावर आबरू राखण्यात राम नाही. सामूहिक बलात्कार झाल्यावर आबरू राखण्यात राम नाही. एक प्रश्नपत्रिका फुटली, झेरॉक्स सेंटर मध्ये मला भेटली. मी तिला म्हणालो, बाई हे चांगले काम नाही. त्यावरती उद्गारली, सामूहिक बलात्कार झाल्यावर आबरू राखण्यात राम नाही. सामूहिक बलात्कार झाल्यावर आबरू राखण्यात राम नाही. आबरू राखण्यात राम नाही. आजची वात्रटिका आहे फोडाफोडीची स्पर्धा. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 18 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका फोडाफोडीची स्पर्धा. आधी पेपर फोडतो कोण? आधी पेपर फोडतो कोण? परीक्षेत स्पर्धा आहे. आधी पेपर फोडतो कोण? परीक्षेत स्पर्धा आहे. आणि पेपर फुटीच्या साथीमध्ये गुणवंतांचा खुर्दा आहे. पेपर फुटीच्या साथीमध्ये गुणवंतांचा खुर्दा आहे. कोरोनाच्या साथीनंतर महाराष्ट्रामध्ये जी स्पर्धांच्या पेपर फुटीची साथ आली आहे त्याचा हा संदर्भ. तेव्हा पुन्हा एकदा, आधी पेपर फोडतो कोण? आधी पेपर फोडतो कोण? परीक्षेत स्पर्धा आहे. आधी पेपर फोडतो कोण? परीक्षेत स्पर्धा आहे. आणि पेपर फुटीच्या साथीमध्ये गुणवंतांचा खुर्दा आहे. पेपर फुटीच्या साथीमध्ये गुणवंतांचा खुर्दा आहे. वात्रटिकेचं नाव फोडाफोडीची स्पर्धा. शेवटचं महत्वाचं आणि शब्दावर लक्ष द्यावं असं कळवं. इथे लखपती हा शब्द येतो. लखपती म्हणजे खरोखरचा लखपती नाही, जो प्रश्नपत्रिका विकत घेण्यासाठी दलालांना लाखोच्या लाखो रुपये देतो, त्याला मी इथं लखपती म्हणतो. तेव्हा वात्रटिकेचं दुसरं कडवं. गुणवंतांचा होतो खुर्दा, यश लखपतींच्या हाती आहे. गुणवंतांचा होतो खुर्दा, यश लखपतींच्या हाती आहे. पेपर फोड्यांचा उघड साथी आहे. पेपर फोड्यांचा उघड साथी आहे. उघड साथी आहे. पुन्हा एकदा दुसरं कडवं, फक्त एक अक्षर बदलून लक्ष द्यावं. गुणवंतांचा होतो खुर्दा, यश लखपतींच्या हाती आहे. गुणवंतांचा होतो खुर्दा, यश लखपतींच्या हाती आहे. पेपर फोड्यांचा उघड साथी आहे. उघड साथी आहे. पेपर फोड्यांचा उघड साथी आहे. पेपर फोड्यांचा उघड साथी आहे. उघड साथी आहे. आजची वात्रटिका आहे भक्ती रहस्य. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 16 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे भक्ती रहस्य. आंधळे असतात वेंधळे असतात. आंधळे असतात वेंधळे असतात. भक्त फक्त भक्त असतात. भक्त फक्त भक्त असतात. आंधळे असतात वेंधळे असतात. भक्त फक्त भक्त असतात. भक्त फक्त भक्त असतात. मेंदूचा वापर करायचाच नाही. मेंदूचा वापर करायचाच नाही. एवढे बिंडोक आणि सक्त असतात. एवढे बिंडोक आणि सक्त असतात. वात्रटिकेचं नाव भक्ती रहस्य. भक्त आंधळे असतात. भक्त वेंधळे असतात. भक्त आंधळे असतात. भक्त वेंधळे असतात. भक्त फक्त भक्त असतात. मेंदूचा वापर करायचाच नाही. एवढे बिंडोक आणि सक्त असतात. एवढे बिंडोक आणि सक्त असतात. ना हम सुधरेंगे ना हम बदलेंगे. ना हम सुधरेंगे ना हम बदलेंगे असे नाऱ्यावर नारे असतात. ना हम सुधरेंगे ना हम बदलेंगे असे नाऱ्यावर नारे असतात. जग कितीही पुढे जाओ, जग कितीही पुढे जाओ, भक्तांचे मात्र उलटे वारे असतात. भक्तांचे मात्र उलटे वारे असतात. ना हम सुधरेंगे ना हम बदलेंगे. ना हम सुधरेंगे ना हम बदलेंगे असे नाऱ्यावर नारे असतात. जग कितीही पुढे जाओ, जग कितीही पुढे जाओ, भक्तांचे मात्र उलटे वारे असतात. भक्तांचे मात्र उलटे वारे असतात.
वात्रटिकेचं नाव भक्ती रहस्य, शेवटचं आणि तिसरं कडवं. वा रे वा, वा रे वा अशी भक्तांची भक्तांना स्फूर्ती असते. वा रे वा, वा रे वा अशी भक्तांची भक्तांना स्फूर्ती असते आणि भक्त मंडळीच्या आसुरी आनंदाला सामाजिक दुहित भरती असते. भक्त मंडळींच्या आसुरी आनंदाला सामाजिक दुहित भरती असते. समाज बिघडला, समाजामध्ये दुही पडली, फूट पडली की या भक्त मंडळींना आनंद होतो. त्यावरचं हे भाष्य. वा रे वा, वा रे वा अशी भक्तांची भक्तांना स्फूर्ती असते. वा रे वा, वा रे वा अशी भक्तांची भक्तांना स्फूर्ती असते. भक्त मंडळींच्या आसुरी आनंदाला सामाजिक दुहित भरती असते. भक्त मंडळींच्या आसुरी आनंदाला सामाजिक दुहित भरती असते. सामाजिक दुहित भरती असते. आजची वात्रटिका आहे राजकीय 2020. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका सदरामध्ये 21 डिसेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. क्रिकेटमध्ये 2020 आलं. क्रिकेटमध्ये प्रचंड पैसा ओतला गेला. IPLच्या माध्यमातून तर विचार न केलेलाच बरा, सगळं झटकीपट मिळायला लागलं. त्याचाच परिणाम राजकारणावरती झाला की काय, यावरती भाष्य करणारी आणि त्याचा आढावा घेणारी आजची वात्रटिका राजकीय 2020. पूर्वी राजकारणात कसोटी रंगत असे. आपण किती दम धरला हे कार्यकर्ता सांगत असे. पूर्वी राजकारणात कसोटी रंगत असे आणि आपण किती दम धरला हे कार्यकर्ता सांगत असे. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. कसली कसोटी, कसला वनडे, आता तर 2020 आहे. कसली कसोटी, कसला वनडे, आता तर 2020 आहे. निष्ठा टांगून ठेवायला रोज नवी खुंटी आहे. कसली कसोटी, कसला वनडे, आता तर 2020 आहे. कसली कसोटी, कसला वनडे, आता तर 2020 आहे. निष्ठा टांगून ठेवायला रोज नवी खुंटी आहे. वात्रटिकेचं नाव राजकीय 2020, शेवटचं आणि तिसरं कडवं. सगळे कसे झटपट हवे, थांबायला कुणाला वेळ आहे. सध्या राजकारण म्हणजे 2020चा खेळ आहे. सध्याचे राजकारण म्हणजे 2020चा खेळ आहे. सगळे कसे झटपट हवे, थांबायला कुणाला वेळ आहे. सध्याचे राजकारण म्हणजे 2020चा खेळ आहे. आजची वात्रटिका आहे कंड पाकिस्तानचा. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 18 जानेवारी 2001 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे कंड पाकिस्तानचा. आयत्या शस्त्रसंधीचा ते मोका घेऊ लागले. ज्यांच्यावर विश्वास ठेवावा तेच धोका देऊ लागले. आयत्या शस्त्रसंधीचा ते मोका घेऊ लागले. ज्यांच्यावर विश्वास ठेवावा तेच धोका देऊ लागले. वात्रटिकेचं नाव कंड पाकिस्तानचा, शेवटचं आणि महत्वाचं कडवं. 65, 71 आणि कारगिल सांगा कितीदा कंड जिरवायचा. 65, 71 आणि कारगिल सांगा कितीदा कंड जिरवायचा. का हिरोशिमा नागासाकीचा धडा पुन्हा एकदा गिरवायचा. 65, 71 आणि कारगिल सांगा कितीदा कंड जिरवायचा.
65, 71 आणि कारगिल सांगा किचिता कंड जिरवायचा का हिरोशिमा नागासाकीचा धडा पुन्हा एकदा गिरवायचा का हिरोशिमा नागासाकीचा धडा पुन्हा एकदा गिरवायचा का हिरोशिमा नागासाकीचा धडा पुन्हा एकदा गिरवायचा. आजची वात्रटिका आहे वोट बँकिंग. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 16 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. नुकताच एका भाजप नेत्यानं शोध लावला की हिंदूंची वोट बँक थेट छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू झाली आणि ती आजपर्यंत चालू आहे. याच विधानावर भाष्य करणारी आजची वात्रटिका वोट बँकिंग. वोट बँकेच्या राजकारणाचे म्हणे शिवशाहीशी नाते आहे. वोट बँकेच्या राजकारणाचे म्हणे शिवशाहीशी नाते आहे आणि बादरायन संबंधापुढे जणू अक्कलपेंड खाते आहे. बादरायन संबंधांपुढे जणू अक्कलपेंड खाते आहे. वोट बँकेच्या राजकारणाचे म्हणे शिवशाहीशी नाते आहे. वोट बँकेच्या राजकारणाशी म्हणे शिवशाहीशी नाते आहे आणि बादरायन संबंधांपुढे जणू अक्कलपेंड खाते आहे. बादरायन संबंधांपुढे जणू अक्कलपेंड खाते आहे. वात्रटिकेचं नाव वोट बँकिंग. शेवटचं महत्वाचं आणि शब्दावरती लक्ष द्यावं असं कडवं. लोकशाही ते शिवशाही पाटलांचा अंदाज चंद्रा आहे. लोकशाही ते शिवशाही पाटलांचा अंदाज चंद्रा आहे. डोंगर पोखरून आपल्याला काढे याची जाणीव उंदरा आहे. डोंगर पोखरून आपल्याला काढे याची जाणीव उंदरा आहे. याची जाणीव उंदरा आहे. पुन्हा एकदा दुसरं कडवं. लोकशाही ते शिवशाही पाटलांचा अंदाज चंद्रा आहे. कशाचा? वोट बँकेचा. लोकशाही ते शिवशाही पाटलांचा अंदाज चंद्रा आहे आणि डोंगर पोखरून आपल्याला काढण्याची जाणीव प्रत्येक उंदरा आहे. डोंगर पोखरून आपल्याला काढे याची जाणीव उंदरा आहे. याची जाणीव उंदरा आहे. आजची वात्रटिका आहे सडक छाप कार्यक्रम. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 20 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सडक छाप कार्यक्रम. रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे असावेत असं बिहार मधलं लालू प्रसादांचं स्टेटमेंट आणि महाराष्ट्रात एका मंत्र्यानं त्याच वाक्याची कॉपी करून उधळलेले गुलाब यावरती हसावं का रडावं कळत नाही. हेमा मालिनींचं वय 74 आहे. आता त्यांच्या गालासारखे रस्ते म्हणल्यावर काय अवस्था होईल याची तुम्ही कल्पना केलेलीच बरी. तेव्हा याच संदर्भानं आणि आपल्या रस्त्यावरती केलेलं हे भाष्य. तेव्हा वात्रटिकेचं नाव आहे सडक छाप कार्यक्रम. रस्ते म्हणजे गुलाबी गाल नकोत. रस्ते म्हणजे गुलाबी गाल नकोत पण तेही नीट द्यायला नकोत. रस्ते म्हणजे गुलाबी गाल नकोत पण तेही नीट द्यायला नकोत. आमची कंबरडी शाबूत राहून हाड खिळखिळी व्हायला नकोत. आमची कंबरडी शाबूत राहून हाड खिळखिळीत व्हायला नकोत. रस्ते म्हणजे गुलाबी गाल नकोत पण तेही नीट द्यायला नकोत. रस्ते म्हणजे गुलाबी गाल नकोत. कुणाच्या नटीच्या गुलाबी गालासारखी आम्हाला गरज नाही. आम्हाला कशा हवेत? तेव्हा रस्ते म्हणजे गुलाबी गाल नकोत तेही नीट द्यायला नकोत. आमची कंबरडी शाबूत राहून आमची हाडं खिळखिळी व्हायला नकोत. आमची हाडं खिळखिळीत व्हायला नकोत. वात्रटिकेचं नाव सडक छाप कार्यक्रम. शेवटचं आणि दुसरं कडू. नीटनेटक्या रस्त्यांच्या घोषणांची खड्ड्यात धूळफेक आहे. नीटनेटक्या रस्त्यांच्या घोषणांची खड्ड्यात धूळफेक आहे आणि सत्ताधाऱ्यांची आदला बदली तरी सडकछाप कार्यक्रम मात्र एक आहेत. सत्ताधाऱ्यांची आदला बदली तरी सडकछाप कार्यक्रम मात्र एक आहेत. पुन्हा एकदा दुसरं. नीटनेटक्या रस्त्यांच्या घोषणांची आज खड्ड्यात धूळफेक आहे. नीटनेटक्या रस्त्यांच्या घोषणांची आज खड्ड्यात धूळफेक आहे.
सत्ताधाऱ्यांची आदला बदली तरी सडकछाप कार्यक्रम मात्र एक आहे. सत्ताधाऱ्यांची आदला बदली तरी सडकछाप कार्यक्रम मात्र एक आहे. सडकछाप कार्यक्रम मात्र एक आहे. आजची वात्रटिका आहे सत्तेचे गुणधर्म. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे सत्तेचे गुणधर्म. जो वाटतो संयमी त्यालाही सत्ता घसरायला लावते. जो वाटतो संयमी त्यालाही सत्ता घसरायला लावते आणि जो असतो शब्दाला पक्का त्यालाही सत्ता विसरायला लावते. जो असतो शब्दाला पक्का त्यालाही सत्ता विसरायला लावते. जो वाटतो संयमी त्यालाही सत्ता घसरायला लावते. जो वाटतो संयमी त्यालाही सत्ता घसरायला लावते आणि जो असतो शब्दांना पक्का त्यालाही सत्ता विसरायला लावते. त्यालाही सत्ता विसरायला लावते. पुढचं पडू. सत्ता साधी सुधी नाही. सत्ता साधी सुधी नाही. सत्ता नटरंगी नार आहे. सत्ता साधी सुधी नाही. सत्ता नटरंगी नार आहे आणि सत्ता समाधानाने नांदत नाही. तिचा नक्की कुणीतरी यार आहे. सत्ता समाधानाने नांदत नाही. तिचा नक्की कुणीतरी यार आहे. सत्ता साधी सुधी नाही. ती नटरंगी नार आहे. सत्ता साधी सुधी नाही. ती नटरंगी नार आहे. सत्ता समाधानाने नांदत नाही. तिचा नक्की कुणीतरी यार आहे. तिचा नक्की कुणीतरी यार आहे. वात्रटिकेचं नाव सत्तेचे गुणधर्म. तिसरं आणि शेवटचं कडवं. जो सत्तेभोवती नाचतो त्यालाच सत्ता नाचवत राहते. जो सत्तेभोवती नाचतो त्यालाच सत्ताही नाचवत राहते आणि आपले सगळे गुण अवगुण सत्ता लोकांपर्यंत पोहोचवत राहते. आपले सगळे गुण अवगुण सत्ता लोकांपर्यंत पोहोचवत राहते. लोकांपर्यंत पोहोचवत राहते. जो सत्तेभोवती नाचतो त्यालाच सत्ता नाचवायला लावते. जो सत्तेभोवती नाचतो त्यालाच सत्ता नाचवत राहते. जो सत्तेभोवती नाचतो त्यालाच सत्ता नाचवत राहते. आपले सगळे गुण अवगुण सत्ता लोकांपर्यंत पोहोचवत राहते. आपले सगळे गुण अवगुण सत्ता लोकांपर्यंत पोहोचवत राहते. सत्ता लोकांपर्यंत पोहोचवत राहते. आजची वात्रटिका आहे सर्जा म्हणाला राजाला. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 17 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. अनेक वर्षानंतर बैलगाडा शर्यतीने कोर्टाची लढाई जिंकली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यत सुरू झाली. त्यावर अनेक क्रिया प्रतिक्रिया आल्या. पण ही बैलगाडी शर्यत ओढणाऱ्या बैलांना काय वाटते याचा विचार करणारी, भाष्य करणारी ही आजची वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका आहे सर्जा म्हणाला राजाला. आपली अवस्था सुद्धा अगदी रेतच्या घोड्यासारखी आहे. आपली अवस्था सुद्धा अगदी रेतच्या घोड्यासारखी आहे आणि घोड्यांची रेस म्हणजे आपल्या बैलगाड्यासारखी आहे. घोड्यांची रेस म्हणजे आपल्या बैलगाड्यासारखी आहे. सर्जा म्हणाला राजाला. आपली अवस्था सुद्धा अगदी रेसच्या घोड्यासारखी आहे. आपली अवस्था सुद्धा अगदी रेसच्या घोड्यासारखी आहे आणि घोड्यांची रेस म्हणजे आपल्या बैलगाड्यासारखी आहे. घोड्यांची रेस म्हणजे आपल्या बैलगाड्यासारखी आहे. दुसरा प्रश्न. कोर्टाची खात्री पटली आपणही घोड्यासारखे धावू शकतो. कोर्टाची खात्री पटली आपणही घोड्यासारखे धावू शकतो. आपण फक्त मान डोलवायची. आपण कुठे घोडे लावू शकतो. आपण फक्त मान डोलवायची. आपण कुठे घोडे लावू शकतो.
कोर्टाचीही खात्री पटली, आपणही घोड्यासारखे धावू शकतो. कोर्टाचीही खात्री पटली, आपणही आता घोड्यासारखे धावू शकतो. आपण फक्त मान डोलवायची, आपण कुठे घोडे लावू शकतो. आपण फक्त मान डोलवायची, आपण कुठे घोडे लावू शकतो. आपण कुठे घोडे लावू शकतो. वात्रटिकेचं नाव सर्जा म्हणाला राजाला शेवटचं आणि तिसरं कडू. बैलासारखे बैल असूनही आपल्या गरीब गाया आहेत. बैलासारखे बैल असूनही आपल्या गरीब गाया आहेत आणि बैलगाड्यांना झुंपणारेच आपले बाप आणि आया आहेत. बैलगाड्यांना झुंपणारेच आपले बाप आणि आया आहेत. आपले बाप आणि आया आहेत. पुन्हा एकदा शेवटचं कडवं. बैलासारखे बैल असूनही आपल्या गरीब गाया आहेत. बैलासारखे बैल असूनही आपल्या गरीब गाया आहेत आणि बैलगाड्यांना झुंपणारेच आपले बाप आणि आया आहेत. बैलगाड्यांना झुंपणारेच आपले बाप आणि आपल्या आया आहेत. आपले बाप आणि आपल्या आया आहेत. वाचत रहा, ऐकत रहा, बघत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. तेव्हा पुन्हा भेटू नवा दिवस नव्या वात्रटिकांसह. तोपर्यंत नमस्कार. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. सूर्यकांती 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 सूर्यकांती.